दरवर्षी गणपती आले की तिसऱ्या दिवशी गौराई येते, पण ह्या वर्षी 5व्या दिवशी गौरी आगमन आहे. सो आज आहे गणपती बाप्पाचा 5वा दिवस आणि आज माझ्याकडे गौरी आवाहन आहे. दरवर्षी मी सकाळीच गौराई घरात घेते, पण यावर्षी थोडी गडबड असल्यामुळे मी संध्याकाळी गौरी आत घेण्याचं ठरवलं. सगळी तयारी झाली, रांगोळ्या वगैरे काढून झाल्या. पॅसेजमध्ये जागा होती, तिथे तुळस मांडली, तिची पूजा केली आणि एक माझ्या मैत्रिणीच्या गौराई आहेत आणि ही जी सिंगलवाली आहे ती माझी गौराई आहे. सो इथे सगळे पूजा वगैरे करून झाले 5 सवाष्णींनी आणि मग सावलीला यंदा गणपती आणायचा होता घरामध्ये. तो तिला काही जमला नाही आणायला, म्हणून तिला म्हटलं की तू ह्या वर्षी गौराईला घरात घे. मग तिने सगळं जसं सांगितलं तसं अगदी तंतोतंत पालन केलं. अजिबात कुठेही गडबड घाई केली नाही तिने. व्यवस्थित गौरीला घरामध्ये घेतलं आणि मी पावलं आधीच उठवून ठेवली होती, कारण दरवर्षी खूप गडबड होते. म्हणजे एक जणांनी पावलं काढायची आणि तिथे मग मुखवटा टेकवायचा, पण यंदा आधीच काढून घेतल्यामुळे अगदी सुटसुटीत झालं. मग गौरीला सगळं घर फिरून आणलं, देवघर किचन सगळं दाखवून झालं आणि मग गौरी गणपती बाप्पा शेजारी विराजमान झाल्या. गौरी आवाहनासाठी सवाशिनी आल्या होत्या, त्यांना हळदी कुंकू लावलं, साखर वगैरे दिली आणि त्यानंतर माझी सगळी पुढची तयारी करणार होते मी. आत्ता खरा टास्क सुरू होणार होता. दरवर्षी मी आदल्याच दिवशी साडी वगैरे नेसवून ठेवते गौराईला, पण यंदा काय झालं नाही. मग आता आजच सगळं करायचं होतं. त्यानंतर नैवेद्य पण बनवायचा होता. आज भाजी आणि भाकरीचा नैवेद्य असतो देवीला आणि उद्या पुरणपोळीचं जेवण असतं. त्यानंतर उद्या फराळ वगैरे फळं जी काय आपण सजावट करतो ते सगळं उद्या करायचं असतं गौरीपूजनाला. मग मी साडी नेसवायला घेतली. 10-11 वर्षापासून माझ्याकडे गौराई असतात, त्यामुळे आता बऱ्यापैकी प्रॅक्टिस झालेली आहे. तरी कधी कधी काय होतं, एखाद वर्षी आहे ना खूप त्रास देतात गौराई साडी नेसायला. तर यावर्षी असं काही झालं नाही. 15-20 मिनिटात अगदी पटकन माझी साडी नेसून झाली. पिना वगैरे लावून सगळीकडून चापून चुपून नेसून झाली. त्या दोघी जणी असल्या ना की पटकन साडी नेसून होते. एकटीला तसं थोडंसं टफ पडतं, कारण पिना वगैरे लावायच्या असतात. कधी कधी मिऱ्यांचं काय होतं, अर्धी साडी करून मग मिऱ्या घातल्या ना तर जमतं, नाही तर कधी कधी काय होतं मग फारच फुगा दिसतो आणि फुगलेली दिसते खालच्या बाजूने. म्हणून मग थोड्याशा यूट्यूबवरच्या ट्रिक बघून परत एकदा साडी चापून चुपून नेसवली आणि मग सगळा साज शृंगार करून गौराई माझी उभी राहिली. पाहू शकता तुम्ही, अगदी गोड दिसते आणि आज इतकी प्रसन्न दिसते ती. उद्यासुद्धा इतकीच प्रसन्न दिसते, पण परवा दिवशी जायच्या दिवशी चेहरा एकदम उतरलेला दिसतो. तुमच्याही घरी गौरी गणपती असतात का? असतात तर कशा पद्धतीने तुम्ही तिला सजवता? तुमच्याकडे काय नैवेद्य असतो मला नक्की कमेंट करून सांगा.